नमस्कार, PSR न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। मी सुरेश बोडके। उदगीर जळकोट रोडवर दोन टिप्परचा अपघात, JCBने वाळूचे हेराफेरी उघड झाली आहे। उदगीर जळकोट रस्त्यावर नावंदी पाटीजवळ दोन वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परमध्ये भीषण अपघात झाल्याचे दिसून येत आहे। टिप्पर क्रमांक MS 26 BP 9289 ने पुढील टिप्पर MH 26 BE 3819 ला जोरदार धडक दिल्याचे दिसत आहे। दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान झाले असून मात्र अपघातानंतर प्रकार अधिक धक्कादायक ठरला आहे। घटनास्थळी तत्काळ JCB आणून अपघातग्रस्त टिप्परमधील वाळू दुसऱ्या टिप्परमध्ये भरून ती पळवण्याचा प्रयत्न करण्यात आला। संबंधित टिप्पर क्रमांक MS 26 BE 2048 मध्ये वाळू ट्रान्सफर केल्याचे समोर आले असून वाळू माफियाचे मोठे रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। दरम्यान इतका प्रकार घडूनही महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी का पोहोचले नाहीत असा सवाल उपस्थित होत आहे। संबंधितांवर कडक कारवाईची मागणी आता जोर धरत आहे। आर्म ऍक्ट प्रकरणातील फरार आरोपी परत जिल्ह्यातून अटक। लातूर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल 20 वर्षापासून फरार असलेला आर्म ऍक्ट मधील आरोपीला अटक केली आहे। सिद्धेश्वर उर्फ पिंटू मुळे हा आरोपी 2006 पासून फरार होता। त्याच्यावर गावठी जिवंत कारतूस बाळगण्याचा गुन्हा दाखल होता। पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे उंबरगा तालुक्यात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले। दीर्घकाळ ओळख लपून राहणाऱ्या आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना अखेर यश आलं। न्यायालयाने आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे। या कारवाईमुळे फरार गुन्ह्यामध्ये पोलिसांचा धाक पुन्हा निर्माण झाला आहे। व्हायरल व्हिडिओ नंतर कारवाई, लातूरमध्ये पोलीस अंमलदार सस्पेंड। लातूर जिल्ह्यातील वाहतूक नियंत्रण शाखेतील एका अंमलदाराने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। दिनांक 7 जून रोजी मिनी मार्केट परिसरात वाहतूक नियम करताना पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद कांदे यांनी एका दुचाकी स्वाराला चुकीच्या पद्धतीने थांबवण्याचा प्रयत्न केला। यामध्ये संबंधित वाहन चालक पडल्याची घटना घडली होती। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली। पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे यांना चौकशीचे आदेश दिले होते। सादर करण्यात आलेल्या अहवालात अंमलदार शरद कांदे यांनी कसूर निष्पन्न झाली, त्यामुळे त्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले असून पुढील विभागीय चौकशी सुरू करण्यात येणार आहे।